नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहा अंकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली उपसाबंदी विरोधात शेतकऱ्यांचं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाची दखल घेत उपसाबंदी 3 दिवसांसाठी शिथिल। कोल्हापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या स्वागताचे फलक उभारताना महायुतीच्या नेत्यांना त्यांच्याच नियमांचा पडला विसर। शहरातले सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा फलकांनी झाकले। शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा। जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांचे राधानगरी तालुकास्तरीय आढावा बैठकीत प्रशासनाला निर्देश। आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार ऑनलाईन खत विक्री प्रक्रियेत सुधारणा। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरेंची माहिती। आणि वडणगेत स्मार्ट मीटरला विरोध। स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अन्यथा आंदोलन छेडू, ग्रामस्थांचा इशारा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। पाटबंधारे विभागाने अचानक लागू केलेल्या पाणी उपसाबंदी आदेशाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। शेतातील उभं पीक जळू लागले, त्यामुळे तात्काळ उपसाबंदी मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रशासन गृहमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त आहे, पण शेतकऱ्यांचा जीव चाललाय याचं यांना काही देणं घेणं नाही अशी खंत व्यक्त केली। संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना निवेदन देण्यात आलं। यावर जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी उद्यापासून 3 दिवस उपसाबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान आंदोलन शेतकऱ्यांनी जर उद्या सकाळी शेतात पाणी आलं नाही तर गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेत घुसू असा इशारा दिला। पाऊस लांबल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा कमी होत चालल्यानं कोल्हापूर पाटबंधारे विभागानं जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून शेतीसाठी होणाऱ्या पाणी उपशावर बंदी घातली होती। यामुळे शेतातली पिकं वाळू लागली, तसंच जनावरांना सुद्धा पाणी मिळणं अवघड झालं होतं। या सर्व परिस्थितीचा विचार करून तात्काळ पाणी उपसा करायला परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हा उपसा बंदीचा आदेश नेमका कुणी काढला असा सवाल संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला। एकीकडे शेतकरी संकटात आहे तर दुसरीकडे प्रशासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यात व्यस्त आहे। शेतकऱ्यांचा जीव चाललाय याचं यांना काही देणं घेणं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली। हे सगळे प्रशासन आज देशाच्या गृहमंत्र्याच्या आगमनासाठी स्वागतासाठी रमलेला आहे, पण इथं शेतकऱ्याचा जीव चाललेला आहे। याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का? आणि मग एखादा राजा महाराजा यावा, मला इथं यायला 1 तास उशिरा झाला। त्याचं कारण त्यांचं जे काय ट्रायल चालली होती त्यांचं त्या कॉन्वॉयचा, त्यासाठी मला तिष्ठत राहावं लागलं। शिरोलीतनं इथं यायला मला 1 तास लागला। संघटनेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आणि पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर उपस्थित होत्या। यावेळी झालेल्या चर्चेअंती उद्यापासून 3 दिवस पाणी उपसा बंदी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली। जर उद्या सकाळी शेतात पाणी आलं नाही तर गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेत घुसू असा इशारा त्यांनी यावेळी दिला। जिल्हाधिकाऱ्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा करून कोल्हापूर विभागापुरतं एक अपवाद म्हणून पुढच्या 3 दिवसांमध्ये पाणी देण्याचा निर्णय झालेला आहे। कपात मागे घ्यायची आहे। याचं कारण अचानक उपसाबंदी जाहीर केल्यामुळं कोणी खतं टाकलेली होती, कोणी ऊसाच्या लागणीसाठी बी मांडलेलं होतं आणि ते सारं शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं। आणि त्यामुळं आता जे काय छोट्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्यामध्ये साचलेले जे पाणी आहे त्या पाण्यातून 3 दिवसातून शेतकऱ्यांनी आपले जे काय अडलेली शेतकरी आहेत त्यांनी आपलं आवर्तन करून घ्यावं आणि यासाठी
3 दिवस उपसाबंदी मागं घेतलेली आहे उद्या सकाळपासून, आणि त्याच्यानंतर एकूण जिल्ह्याचा पाणीसाठा तपासून आणि पावसाचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्यानं सिंचनाचं पाणी शेतकऱ्याला उपलब्ध करण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आमचा इशारा कायमच आहे. उद्या सकाळी जर का आमच्या शेतात पाणी नाही आलं तर गृहमंत्र्यांच्या सभेत आम्ही जाणार. आजच्या आंदोलनात इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर यांच्यासह फेडरेशनचे संचालक, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, तानाजी पवार, विक्रम पाटील, राजाराम देसाई, सचिन शिंदे, धनाजी पाटील, संजय बेले, विश्वास कोळी, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी शहा यांच्या स्वागतासाठी शहरात मोठी फलकबाजी केली आहे. 2 वर्षापूर्वी कोल्हापुरात बसवण्यात आलेल्या हेरिटेज पद्धतीच्या पथदिव्यांच्या खांबावर जाहिरातबाजी करू नये असं आवाहन करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनीच त्या पथदिव्यांच्या खांबावर स्वागत फलक उभारलेत. तर काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव शहरात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या समोरच स्वागत फलक लावण्यात आलेत. 2 वर्षांपूर्वी सत्ताधारी महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसरासह रंकाळा आणि अन्य ठिकाणी लाखो रुपयांचा निधी खर्च करून हेरिटेज पद्धतीचे पथदिवे उभारलेत. कोल्हापुरात उभ्या केलेल्या हेरिटेज पद्धतीच्या पथदिव्यांच्या खांबावर कुणीही जाहिरातबाजी करू नये असं आवाहन महायुतीतील लोकप्रतिनिधींनी केलं होतं. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात येत असल्यानं त्यांच्या स्वागतासाठी महायुतीच्या नेत्यांनीच स्वतःच केलेले नियम धाब्यावर बसवलेत. त्यांनी हेरिटेज पद्धतीच्या पथदिव्यांच्या खांबावर केंद्रीय मंत्री शहा यांच्या स्वागताचे फलक उभारलेत. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री येणार म्हणून पोलीस प्रशासन गेल्या 8 दिवसांपासून सर्व खबरदारी घेत आहेत. मात्र महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांसमोर स्वागत फलक उभे करून सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. राधानगरी तालुक्यातील रामनवाडी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचं बांधकाम गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर सुरू असल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. ग्रामपंचायतीची नवीन इमारत जुन्या इमारतीच्या जागेवरच उभारण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. राधानगरी तालुक्यातील रामनवाडी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचं बांधकाम गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर सुरू असल्यानं ग्रामस्थांनी याला विरोध केलाय. ग्रामपंचायत ही गावकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाशी निगडीत महत्त्वाची संस्था आहे. जन्म मृत्यू दाखले, विविध शासकीय प्रमाणपत्र, कर भरणा तसंच इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात जावं लागतं. त्यामुळं ग्रामपंचायत इमारत गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणं आवश्यक आहे. मात्र नवीन इमारतीचं बांधकाम गावापासून दूर सुरू करण्यात आल्यानं ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. त्यामुळं ग्रामपंचायतीची नवीन इमारत गावातच उभारावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेली 30 वर्षे ग्रामपंचायत रामनवाडी गावाची इथं आपल्या टाकीजवळ होती. ती इमारतीचा प्रस्ताव नादुरुस्त झाल्यामुळे आम्ही प्रस्ताव केला. तो प्रस्ताव आम्ही मंजुरीला दिला. त्या प्रस्तावावर मंजुरी झाली आणि ती ग्रामपंचायत आज 1 किलोमीटरवरच्या अंतरावर धनगरवाड्या बांधायला आल्या. तिची दखल आम्ही पंचायत समितीला BDOला दिली, तक्रार बांधकामाला तक्रार दिली, पालकमंत्र्यांनी तक्रार दिली की बाबा योग्य नाही आहे, अयोग्य आहे म्हणून तक्रार दिली. गेली 7 महिने या गोष्टीवर तक्रार आहे, तरीसुद्धा तिने दखल घेतली नाही आणि होतं तसं ते 1 किलोमीटर अंतरावर धनगरवाड्यावर बांधायला चालू केली. आमची भूमिका म्हणजे आम्ही उपोषण करणार. याबाबत संबंधित प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन ग्रामस्थांच्या भावना लक्षात घ्याव्यात, अन्यथा लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात 2,500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. संशयित गुन्हेगार तसंच वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून श्री अंबाबाई मंदिरासह कोल्हापूर शहरातील सर्व प्रमुख मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं कोल्हापूरसह इचलकरंजी परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 1 पोलीस अधीक्षक, 6 अप्पर पोलीस अधीक्षक, 20 पोलीस उपअधीक्षक, 64 पोलीस निरीक्षक, 142 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 1368 पोलीस अंमलदार, 400 होमगार्ड, 8 QRT पथक, 3 RCP प्लाटून आणि 2 SRPF कंपनी असा सुमारे 2500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या कालावधीत गुन्हेगार तसंच वाहनांची कसून तपासणी करण्यात येते. कोल्हापूर शहरातील सर्व प्रमुख मार्गांवर आणि करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून मंदिराच्या परिसरात श्वान पथकाच्या मदतीनं संशयित वस्तू, बॅगा यांची तपासणी देखील केली जाते. उद्या केंद्रीय मंत्री अमित शहांच्या हस्ते श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनानं जी अहिल्यादेवी होळकर मंदिर संवर्धन योजना 6 मे 2025ला जाहीर केली होती. त्यातल्या 1445 कोटीचं काम हे महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यासाठी मंजूर झालं होतं. त्यातल्या पहिल्या टप्प्यामधले 143 कोटी प्राप्त जे झाले आहेत, त्यामध्ये मंदिर संवर्धनाच्या भागामधला पालखी प्रदक्षिणा मार्ग जो आहे मंदिराच्या अंतर्गत भागातला, त्याच्या संवर्धनाचं काम आणि परिवार देवता मंदिरांमधील जी मंदिर आहेत त्या मंदिरांच्या संवर्धन कामाची सुरुवात उद्या केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. ज्या पद्धतीनं त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था आहे त्या पद्धतीनं सगळी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे आणि मंदिराच्या परिसरात जे आवश्यक त्यांच्या सूचना आहेत त्याप्रमाणे आपण सगळी तयारी केलेली आहे. आपला आराखड्याचा भाग जो त्यांच्याबरोबर आपल्याला हे करायचं आहे, शेअर करायचं आहे, त्याची आपण तयारी पूर्ण केलेली आहे आणि संवर्धन कामाच्या सुरुवातीची पण आपली तयारी पूर्ण झालेली आहे. यामध्ये साधारण सकाळी 9:30 ते 11:30. दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहा आणि इतर मंत्री ज्या मार्गावरून प्रवास करणार आहेत त्या संपूर्ण मार्गावर अडथळे दूर करण्यात आले असून आज पोलिसांकडून या मार्गावर वाहन ताफ्यांची ट्रायल घेण्यात आली. RTE कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त सर्व शिक्षकांना TET सक्तीतून कायमची मुक्तता द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. देशभरात शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE 2010 साली लागू झाला. या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यात TET परीक्षा सक्तीबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी 2013 साली झाली. त्यामुळं RTE कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त सर्व शिक्षकांना TET सक्तीतून कायमची मुक्तता द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. RTE कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त शिक्षकांनी त्यावेळी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतरच त्यांना शिक्षक पदाच्या नेमणुका देण्यात आल्यात. RTE कायदा लागू झाल्यानंतर पूर्वलक्षी प्रभावानं TET परीक्षा शिक्षकांना सक्तीचं करणं हे न्याय सांगत नसल्याचा मुद्दा संघटनेनं उपस्थित केलाय. TET सक्ती रद्द करण्यासह अशा शिक्षकांची सेवा, ज्येष्ठता, पदोन्नती आणि इतर सेवा लाभांना पूर्ण संरक्षण प्रदान करण्यात यावेत. आवश्यकता भासल्यास संसदेत योग्य ती कायदेशीर दुरुस्ती किंवा विशेष तरतूद करून या वर्गाला कायमस्वरूपी दिलासा देण्यात यावा आदी मागण्याही या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात. यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष TR पाटील, संतोष पाटील, अशोक आरंडे, मोसमी निकम, सुरेंद्र तिके, विलास बोरचाटे, धीरज पारधी, रवींद्र नाईक, धनंजय शिंदे, राज मेंगे, पूनम पाटील, उज्ज्वला पाटील, अर्चना कुरणे, रुपाली मोरे, सुनंदा कांबळे, महादेवी पुजारी, रेखा पाटील, सुमन पाटील, स्वाती पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य शासनातर्फे अनुदानित खत वितरणासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल राबवण्यात येत असलेल्या पथदर्शी उपक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. ही खत वितरणाची प्रक्रिया किचकट असल्यानं खत विक्रेते यांनी त्याला विरोध करत काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे अडचणी मांडल्या होत्या. त्यावेळी आमदार सतेज पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर कृषी विभागानं या उपक्रमासाठीच्या ॲपमध्ये बदल करत खत वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी ही माहिती दिली. केंद्र आणि राज्य शासनातर्फे अनुदानित खत वितरणासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेलच्या माध्यमातून मोबाईल ॲपद्वारे नोंदणी आणि QR कोडद्वारे रासायनिक खत विक्री करण्याची सुरुवात कृषी विभागाच्या माध्यमातून यावर्षी करण्यात आली होती. मात्र अनेक तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चादरम्यान भाषणात कृषी विभागानं सुरू केलेल्या ॲपमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत आक्षेप नोंदवला होता. आता तर त्याच्या पलीकडे आहे. पूर्वी दुकानात जाऊन खत घेता येत होतं, आता ऑनलाईन KYC करायची, तू आहेस का बघायचं. आता एका गटात आता त्यात सकाळी मी ते ॲप्लिकेशन बघत होतो, ते ॲप्लिकेशन शिट्टी साहेब काढलं, गट नंबर टाकायला लागतोय. गट नंबर टाकला, त्या गटात 2 भावाचं असेल तर दुसऱ्याला मिळत नाही. मी एक जण घेऊन गेला की मेलच दुसरं. आतापर्यंत तिची रेंज जाते. म्हणजे आता NKP घेतलं, तुम्ही NKP टाकलं, खाली 10-26-26 टाकलं, 10-26-26 टाकलं, होय म्हणलं, अमोनिया पाहिजे असलं, सल्फेट पाहिजे असलं मिळत नाही, कॉम्प्लेक्स दुसरं कुठलं मिळत नाही. तेवढंच घ्यायचं आणि परत जायचं. म्हणजे तो ॲप सुद्धा असा भारी तयार केलाय की पुढे शेतकऱ्याला जाऊच नाही अशा पद्धती. सकाळी एक अर्धा तास ते बघत बसलो होतो. म्हणलं हे केलंय काय नेमकं, कुणासाठी केलंय, हे शेतकऱ्यासाठी केलंय का शेतकऱ्याच्या विरोधात या ठिकाणी केलंय माहीत नाही. आता कुठेही कोणी बसून काही या ठिकाणी करू शकतो. एखादा शेतकरी घरात बसून मागणी नोंदवू शकतो, ती मागणी घेऊन जाईल का नाही याचा थांगपत्ता या ठिकाणी नाही आहे. लिंकिंग बंद करायचं आहे. मग लिंकिंग बंद करायचं आहे तर युरिया बरोबर कंपन्या या ठिकाणी इतर खतं लागतात, ते तुम्ही पहिलं बंद करा. शेतकऱ्याला अडचणीत का आणता, दुकानदाराला अडचणीत या ठिकाणी तुम्ही का आणता. शेतकरी आणि दुकानदार हे अनेक वर्ष एक ऋणांबंद या ठिकाणी राहिलेले आहेत. या दोघांना अडचणीत आणायचं काम आता या नव्या ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. या संदर्भात आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर ॲप आणि QR कोडमध्ये येणाऱ्या अडथळ्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं होतं. आमदार सतेज पाटील यांच्या तक्रारीची दखल घेत कृषी विभागानं तात्काळ खत वितरण व्यवस्थेमध्ये बदल केलेत. मोबाईल ॲपमधील अनेक त्रुटी दूर करण्यात आल्या असून शेतकऱ्यांनी खत बुक केल्यानंतर लगेच मिळणार आहे. 7/12 उतारा, शेतकरी ओळखपत्र, आधार कार्ड, eKYC पडताळणी यासारख्या अनेक कारणांमुळे येणारे अडथळे दूर करून प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. बारकोड, QR कोड आणि टोकन नंबर आजपासून जिल्ह्यातील सर्व दुकानांमध्ये देण्यात येणार आहेत. पूर्वी बायोमेट्रिक पद्धतीनं वितरण होत होतं, मात्र आता OTPद्वारे खतं सहज उपलब्ध होणार आहेत. या संदर्भातील माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी कृषी सहाय्यकांसह कृषी विभागाची संपूर्ण टीम तयार करण्यात आली असून सर्व दुकानांमध्ये माहिती देण्यास सुरुवात झाली आहे. तसंच शेतकऱ्यांनाही याबाबत मार्गदर्शनही केलं जाणार आहे. या QR कोडच्या माध्यमातून आत्तापर्यंत 29,000 शेतकऱ्यांनी बुकिंग केलं असून जिल्ह्यात 3,000 मेट्रिक टन खताची खरेदी झाली आहे. यापूर्वी एका गट नंबरमध्ये 2 भाऊ राहत असतील तर त्यातील एकालाच खत खरेदीचा अधिकार होता. आता ती अट रद्द करून कुणालाही खत खरेदी करता येणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे सुलभ करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांनी S-न्यूजशी बोलताना दिली. त्या तांत्रिक अडचणी ह्या वेळोवेळी केंद्र शासनाने राज्य शासनाने VC घेऊन टेक्निकल टीमचा सपोर्ट घेऊन दूर केलेले आहेत. या ॲपमध्ये सुरुवातीला ऑन द स्पॉट बुकिंगची ऑप्शन नव्हता, परंतु आता ॲपमध्ये ज्या दिवशी शेतकऱ्यांनी खत बुकिंग केलं त्याच दिवशी शेतकऱ्यांना खत खरेदी करता येत आहे. तयार झालेले QR कोडची व्हॅलिडिटी 3 दिवसासाठी आहे.
त्याचबरोबर ॲपमध्ये काही कॉम्प्लेक्स खतं सुरुवातीला खरेदी करताना अडचणी येत होत्या, परंतु आता जिल्ह्यामधील दुकानामध्ये सर्वच खते या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व दुकाने दिसत नव्हते, परंतु आता तालुका त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व दुकानं हे ऑनलाईन ॲपवरती उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्ह्यातील सर्व दुकानामधून खत बुकिंग करणे सोयीचे झाले आहे. या ॲपला खूप चांगला रिस्पॉन्स आत्ता शेतकऱ्यांमधून देखील मिळत आहे. ॲपच्या माध्यमातून जे आहे सुरुवातीला फक्त बायोमेट्रिक किंवा थंबच्या मार्फतच ऑथेंटिकेशनची सुविधा होती, परंतु आता OTPच्या माध्यमातून देखील ऑथेंटिकेशनची सुविधा उपलब्ध केल्यामुळे शेतकरी स्वतः किंवा इतर व्यक्तींना पाठवून देखील खत खरेदी करू शकतात. त्याचबरोबर जे मोठी दुकानं आहेत त्या मोठ्या दुकानामध्ये गर्दी टाळण्यासाठी आणि तिथे योग्य तो समन्वय ठेवण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, आत्म्याचे ATM BTM यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, जेणेकरून दुकानामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आणि त्यांना ॲपच्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. त्याचबरोबर ज्या मोठी दुकानं आहेत त्या दुकानामध्ये एकाच वेळी एका पॉस मशीनवरच्या माध्यमातून स्कॅनिंग करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. या अनुषंगाने मोठ्या दुकानामध्ये मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्कॅनिंगची सुविधा करून दिल्यामुळे एकाच वेळी 4 ते 5 मोबाईलवरून आपण स्कॅनिंग करून शेतकऱ्यांना वेळेमध्ये खत उपलब्ध करून देऊ शकतो. कोल्हापूर जिल्ह्यामधील जर खत खरेदीचा आणि बुकिंगचा विचार केला तर आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 29,000 शेतकऱ्यांनी QR कोड जनरेट करून खत बुक केले आहे. हे बुकिंगची जी काही क्वांटिटी आहे ती जवळजवळ 5,500 मेट्रिक टन खताचं बुकिंग आत्तापर्यंत झालेलं आहे आणि त्यापैकी 14,000 शेतकऱ्यांनी 3,000 मेट्रिक टन खताची खरेदी देखील या ॲपच्या माध्यमातून केलेली आहे. या ॲपसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुकानदार, त्याचबरोबर सर्व सहकारी संघ, त्याचबरोबर विभागातले सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी ह्या सगळ्यांच्या समन्वयातून हा पथदर्शी प्रकल्प चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करण्यात येत आहे. दरम्यान कृषी विभागानं QR कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यासाठी नव्यानं सुरू केलेल्या ॲप आणि QR कोडचा शेतकऱ्यांना लाभ कितपत होतो हे येत्या काळात स्पष्ट होईल. शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन त्याचा लाभ खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. योजनांच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई, त्रुटी किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी अधिकाऱ्यांना दिला. राधानगरी तालुकास्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. राधानगरी पंचायत समिती शाहू सभागृहात तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेताना त्यांनी प्रत्येक विभागानं जबाबदारीची जाणीव ठेवून पारदर्शक पद्धतीनं काम करावं आणि शासनाच्या योजनांचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावेत असे निर्देश दिले. आरोग्य आणि बांधकाम सभापती सारिका नांदेकर यांनी अनेक प्रलंबित विकास कामं आणि कामातील दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणं आवश्यक असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. विकास कामांमध्ये होणारा विलंब लोकांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा ठरत असल्यामुळं प्रशासनानं अधिक संवेदनशीलतेनं काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नादुरुस्त शाळांचा मुद्दाही बैठकीत गांभीर्यानं चर्चिला गेला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी शाळा दुरुस्तीची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले. शिक्षणासाठी सुशिक्षित आणि सुसज्ज वातावरण उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचं सभापती नांदेकर यांनी सांगितलं. महिला आणि बालविकास विभागाच्या कामकाजावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विविध योजनांच्या अंमलबजावणीत आढळणाऱ्या त्रुटी दूर करून कामकाज अधिक परिणामकारक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याची गरज उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली. या बैठकीला उपाध्यक्ष तानाजी पाटील, पंचायत समिती सभापती RY पाटील, उपसभापती अश्विनी चौगले, शिक्षण समिती सभापती शीतल यादव, समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड, बालकल्याण समिती सभापती विद्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, अभिजित तायशेटे, संयोगिता मोरे, सागर धुंद्रे, अमृता डोंगळे, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, पंचायत समिती उपसभापती अश्विनी चौगले, मोहन पाटील, अतिरिक्त मुख्य
मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. योजनांची कागदोपत्री पूर्तता नव्हे तर लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणं हेच प्रशासनाचं खरं यश आहे, असे निर्देश पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी. ग्राहकांची परवानगी न घेता करवीर तालुक्यातील वडणगे इथं महावितरणकडून स्मार्ट मीटर जोडली जात आहेत. ही जोडणी थांबवावी, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं दिलाय. महावितरणचे सहाय्यक अभियंता मंदार भणगे यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. करवीर तालुक्यातील वडणगे इथं ग्राहकांची परवानगी न घेता महावितरणनं स्मार्ट मीटरची जोडणी सुरू केली आहे. याबाबत माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महावितरणचे सहाय्यक अभियंता मंदार भणगे यांची भेट घेतली. विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटरबाबत सक्ती करणार नाही असं सांगितलं होतं. तरीही स्मार्ट मीटर जोडण्याची मोहीम राबवली जात असून ही अन्यायकारक जोडणी थांबवावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा चौगले यांनी दिलाय. यावेळी शिवाजी भरगे, बाबासाहेब पाटील, प्रवीण चौगले, प्रकाश उदाळे, राजेंद्र चौगले, जितू सावंत, शरद सावंत, पोपट पाटील, अभिजित माने, दिलीप प्रभावळे, सागर चौगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाडचे ग्रामपंचायत अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप सरपंचांनी केलाय. निवड होऊन 1.5 महिना झाला तरी सह्यांचे अधिकार मिळाले नसल्यामुळे लोकनियुक्त सरपंच मंदिरा कांबळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी मताधिक्यानं निवडून देऊन लोकनियुक्त सरपंच केलं, पण ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मनमानी करून अधिकार न दिल्यामुळे गावातील विकास कामं ठप्प झाली असून याची चौकशी करण्याची मागणी सरपंच कांबळे यांनी केली आहे. राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक एप्रिलमध्ये झाली आहे. अद्याप सहीचा अधिकार न मिळाल्यामुळं सरपंच मंदिरा कांबळे यांनी पत्रकार बैठक घेत व्यथा मांडली. पत्रकार बैठकीत त्यांनी ग्रामपंचायत अधिकारी संभाजी परीट यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप केला. सरपंच निवड होऊन 1.5 महिने झालेत, मात्र अद्याप त्यांनी सरपंचांच्या सह्यांच्या अधिकाराबाबतची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळं गावात विकास कामांसाठी निधी खर्च करण्यात अडचणी येत असल्याचं सरपंच कांबळे यांनी सांगितलंय. विविध शासकीय योजना आणि त्यासाठी उपलब्ध निधीबद्दल माहिती विचारल्यावर ग्रामपंचायत अधिकारी कोणतीही माहिती देत नाहीत असा आरोपही सरपंच मंदिरा कांबळे यांनी केलाय. नाथाजी कांबळे यांनी यापूर्वीच्या काळातील भ्रष्ट कारभार उघडकीला येऊ नये यासाठी विद्यमान सरपंचांना सह्यांचे अधिकार देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला. कांबळे यांची निवड होऊन जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे. ग्रामसेवक इथं जागेवर हजर नसतात, ज्या दिवशी हजर असतात त्या दिवशी आम्ही त्यांना सही नमुन्याबद्दल विचारल्यानंतर ते म्हणलेत की आम्ही सही नमुना तुमचं पंचायत समितीमध्ये हजर केलेले आहेत. तिथं आम्ही जाऊन 1.5 महिन्यानंतर चौकशी केली असता आमच्या निदर्शनास आले की त्यांनी तिथे सही नमुना हजर दाखल केलेली नव्हती कागद. मग आम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे विचारल्यानंतर ते सभापतींच्या पुढे समोर त्यांना बोलवण्यात आलं. ते तिथं हजर झाल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की आपण टपाल केलंय म्हणून सांगितल्यानंतर ते टपालला गेलेलं नव्हतं. त्यानंतर आम्ही चौकशी केली तर टपाल नव्हतं. मग नंतर आरवाई साहेबांनी त्यांना डायरेक्ट विचारलं काय कागद कुठे आहेत, तर त्यांनी आपल्या बॅगेतली काढून साहेबांच्याकडे दिलीत. असं केल्याने त्यांनी सही नमुन्याचा काय प्रकार आहे तो आम्हाला काही समजलेला नाही आणि काहीतरी कामामध्ये अफरातफर असल्यामुळे ते सही नमुना लांबवायला लागलेत. विकास कामं काय आहेत ते बी काय समजणं झालेत. सरपंच झाल्यात मॅडम, त्यांना ते दप्तरच त्याने दावलेलं नाही. काय कामं चालू आहेत, काही मागील आढावा विचारला तो बी दावलेला नाही. आरोपांबाबत विचारणा केली असता ग्रामपंचायत अधिकारी संभाजी परीट यांनी सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झालाय असा खुलासा करत सरपंचांच्या सहीचा सोमवारपर्यंत ॲक्टिव्ह करून घेत असल्याचं सांगितलं. पत्रकार परिषदेला युवराज कांबळे, दिलीप कांबळे, रवींद्र कांबळे, शंकर कांबळे, बबन कांबळे, निखिल कांबळे, सुरेखा कांबळे आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील दिंडनेरलीमधील श्री रेणुका सहकारी पाणीपुरवठा संस्थेचं नागावच्या हद्दीत जॅकवेल आणि पंप हाऊस आहे. उपसा बंदी असल्यानं या ठिकाणी संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा वावर नसल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी बुधवारी रात्री जॅकवेलमधून सुमारे 2 लाख रुपयांच्या साहित्याची चोरी केली आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये या संस्थेचं सुमारे 15 लाखाचं साहित्य चोरीला गेलंय.
करवीर तालुक्यातील दिंडनेरली इथल्या श्री रेणुका सहकारी पाणी पुरवठा संस्थेचं नागाव इथल्या नदीकाठावर जॅकवेल आणि पंप हाऊस आहे. सध्या उपसाबंदी असल्यानं या ठिकाणचा विद्युत पुरवठा बंद आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी बुधवारी रात्री या ठिकाणचं 2 लाखांचं साहित्य चोरून नेलंय. चोरट्यांनी केवळ केबलच नव्हे तर स्टार्टर आणि 24 फूट लांबीच्या तांब्याच्या बसबार पट्ट्याही पळवून नेल्या आहेत. जाड आणि वजनदार केबल जवळपास 200 मीटर अंतरावर नेऊन पेटवण्यात आली असून त्यातील मौल्यवान तांबे काढून चोरटे पसार झालेत. गेल्या 6 महिन्यात या संस्थेच्या ट्रान्सफॉर्मर, केबल आणि इतर साहित्याची 4 वेळा चोरी झाली आहे. यापूर्वी 4.5 लाख रुपये किमतीचा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला होता. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे संस्थेचे आतापर्यंत जवळपास 15 लाख रुपयांचे नुकसान झालंय. रेणुका पाणीपुरवठा दिंडनेर येथील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येपासून स्कीम चालू झाल्यापासून आत्ता पण आमची शेतकऱ्यांची स्कीम असताना 4 वेळा चोरी झाली. तरी पण आम्ही स्कूल डिव्हिजनला तक्रार वारंवार प्रत्येक वेळा दिलेली आम्ही आहे. तिथे आत्तापर्यंत आमची काहीही दाद घेतलेली नाही. यापूर्वी चोरी झाल्यानंतर संस्थेनं नदीकाठावर CCTV कॅमेरे बसवले होते. मात्र चोरट्यांनी त्यांचंही नुकसान केलं होतं. परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांना तातडीनं जेरबंद करावं अशी मागणी होतीये. ब्राह्मण सभा करवीरच्या वतीनं कोल्हापुरात श्रीराम कथा आणि श्रीराम यज्ञाचं आयोजन करण्यात आलंय. 22 जून ते 28 जून या कालावधीत दुपारी 4 ते रात्री 8:30 या वेळेत राम गणेश गडकरी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये निरूपण समर्थ भक्त मकरंद बुवा सुमंत रामदासी हे रामकथा, हरिभक्त परायण गोविंद मांडवगणे हे संहिता वाचन करणार आहेत. कोल्हापूरकरांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन ब्राह्मण सभा करवीर यांच्या वतीनं करण्यात आलंय. ब्राह्मण सभा करवीरच्या वतीनं श्रीराम कथा आणि श्रीराम यज्ञाचं आयोजन करण्यात आलंय. 22 जून ते 28 जून या कालावधीत दुपारी 4 ते रात्री 8:30 या वेळेत राम गणेश गडकरी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पुण्यातील निरूपण समर्थ भक्त मकरंद बुवा सुमंत रामदासी हे आपल्या रसाळ वाणीतून राम कथाकथन करणार आहेत. तर भ.प. गोविंद मांडवगणे हे संहिता वाचन करणार आहेत, अशी माहिती ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष डॉक्टर दीपक आंबर्डेकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. या कार्यक्रमाची सुरुवात 21 जूनला सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीनं करण्यात येणार आहे. 22 जूनला कुश लव रामायण गाती, 23 जूनला अयोध्या वर्णन आणि श्रीराम जन्म सोहळा, 24 जूनला योग वशिष्ठ, श्रीराम भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांचे विवाह आणि अयोध्येत राज्याभिषेक सोहळा, 25 जूनला श्रीराम वनाभिगमन, 26 जूनला अगस्ती श्रीराम भेट, पंचवटी सीताहरण, 27 जूनला शबरी सुग्रीव मैत्री सुंदरकांड, 28 जूनला रावण वध, श्रीराम राज्याभिषेक हे प्रवचनाचे विषय असणार आहेत. यासह 26 जूनला सकाळी 9 वाजता मंगलधाम इथं श्रीराम यज्ञ होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम निशुल्क असून याचा कोल्हापूरकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय. या पत्रकार बैठकीला उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी, कार्यवाह श्रीकांत लिमये, नंदकुमार मराठे, प्रसाद खाडीलकर, संतोष कोडोलीकर, अशोक जोशी आदी उपस्थित होते. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करताना शाळांनी मुलांना शाळांकडे आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले. कोल्हापूर शहरातील सृजन आनंद विद्यालयानं शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना अंतराळाबद्दलची माहिती देणारा उपक्रम राबवला. कृष्ण विवराच्या प्रतिकृतीतून आत प्रवेश करणारी ही मुलं आहेत सृजन आनंद विद्यालयाची. विद्यालयानं अब्दुल्लाटच्या विद्योदय मुक्तांगण परिवारानं शाळेच्या परिसरात फिरतं तारांगण उभारत विद्यार्थ्यांमधलं अंतराळाबद्दलचं कुतूहल शमवणारा उपक्रम राबवला. मुलांनी कृष्ण विवरातून आत येणं म्हणजे ज्ञानाच्या खोल ज्ञानात शिरणं अशी संकल्पना मांडत राबवलेल्या या उपक्रमात विद्योदय मुक्तांगणचे विनायक माळी आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी मुलांना आकाशगंगा, सूर्यमाला याबद्दलची शास्त्रीय माहिती रंजक पद्धतीनं दिली. आजूबाजूला सतत माझं, आपलं असा संकुचित विचार करणाऱ्या भोवतालातून मुलांना बाहेर काढत निसर्गाचं विराट दर्शन घडवलं. ग्रह, उपग्रह, तारे समजून घेतानाच रंजक पद्धतीनं विद्यार्थ्यांना सृष्टी विज्ञानाची अनेक रहस्य समजावून सांगण्यात आली.
परिपाठावेळी विद्यालयातील शिक्षकांनी मुलांसाठी सवंगडी हवाय का हे नाटक सादर केलं. प्राण्यांच्या प्रतीकांमधून सादर केलेलं हे नाटक मुलांना भावलं. यानंतर मुलांना इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नव्या सवंगड्यांची ओळख करून देण्यात आली. या अवकाश सफरीनंतर मुलांनी निसर्गातील विविध घटकांची चित्र साकारत आकर्षक मुखवटे तयार केले. शाळा सुटल्यानंतर हे मुखवटे घातलेली मुलं घराकडे जाताना निसर्गातल्या त्या घटकाचं प्रतिनिधित्व करताना दिसली. मुलांमधला विज्ञानवादी दृष्टिकोन व्यापक करतानाच त्यांच्यामधल्या कलात्मकतेला वाव देत सुरू झालेलं सृजन आनंदचं नवं शैक्षणिक वर्ष मुलांसाठी आनंद देणारं आणि ज्ञान समृद्ध करणारं ठरेल यात शंका नाही. रयत शिक्षण संस्थेच्या कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी MHT CET 2026 परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय. या परीक्षेत 80% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DR भोसले यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा विभागातर्फे घेण्यात आलेल्या 2026च्या MHT CET परीक्षेत कदमवाडीतील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलंय. आर्यन पाटील यानं PCB ग्रुपमध्ये 97.62% तर PCM ग्रुपमध्ये समरजित पवार यानं 97.46% गुण प्राप्त केलेत. प्राचार्य डॉक्टर DR भोसले यांच्या हस्ते या दोघांबरोबरच 80% जास्त गुण मिळवणारे श्रुती बोबडे, रेहान पाटील, अथर्व पोवार, पार्श्व चौगले, अर्पिता खोत यांच्यासह 12 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील माई, दक्षिण विभागाच्या चेअरमन संगीता पाटील, सदस्य प्रशांत पाटील, प्राचार्य DR भोसले, संस्थेचे आजीव सचिव DM गायकवाड, उपप्राचार्या LB चव्हाण, प्राध्यापक पुरुषोत्तम कांबळे, स्नेहा पाटील, SS पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. गांजा विक्रीसाठी आलेल्या राजकिरण मोरे, संतोष माने आणि सोमनाथ मंडले या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे. त्यांच्याकडून 22 किलो गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं एक 4चाकी वाहन आणि दुचाकी असा सुमारे 12,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. उजळाईवाडी इथं ही कारवाई करण्यात आली. उजळाईवाडी इथल्या तलावानजीक काही तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून गांजा विक्रीसाठी आलेल्या राजकिरण मोरे, संतोष माने आणि सोमनाथ मंडले या तिघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 22 किलो वजनाचा गांजा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं 4चाकी वाहन आणि दुचाकी असा सुमारे 12,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, शिवानंद मठपती, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, विशाल खराडे, सतीश सूर्यवंशी, संजय हुबे, अमित मर्दाने यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय. शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी एकूण 410 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना 29,55,000 रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामधील सर्वाधिक गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या अधिविभागाचे प्रमुख आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढविण्याच्या उद्देशानं शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती राबवण्यात आली. पदव्युत्तर प्रवेश विभागामार्फत राबविण्यात आलेल्या या योजनेसाठी यंदा 1,138 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी विविध घटकांतील पात्र विद्यार्थ्यांची निवड करून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. योजनेसाठी 410 विद्यार्थी पात्र ठरले. यात विद्यार्थिनींची संख्या 356 आहे. त्यांना 29,55,000 रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामधील सर्वाधिक गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या अधिविभागांचे प्रमुख आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर कामत यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेमुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचं सांगितलं. यावेळी
यावेळी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख, डॉक्टर वर्षा मैंदर्गी, डॉक्टर अजय साळी यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक आणि अधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा रूपी वह्या संकलित करण्यात आल्या होत्या. या संकलित केलेल्या वह्यांचं जिल्ह्यातील शाळांमध्ये वाटप करण्यात येतंय. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वरूपात वह्या संकलित करण्यात येतात. गेली 16 वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. यावर्षी सुद्धा 6.5 लाख वह्या संकलित झाल्या होत्या. या संकलित केलेल्या वह्या वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहेत. त्यानुसार करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत या वह्यांचं माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना चौगले यांनी आत्तापर्यंत सुमारे 70,61,000 वह्यांचं वाटप झालं असून 16,70,000 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतल्याचं सांगितलं. याप्रसंगी मुख्याध्यापिका नीता ठाणेकर, वडणगे सेवा संस्थेचे संचालक BR पाटील, बजरंग बराले, सुरेश उदाळे, बाबासाहेब पाटील, प्रवीण चौगले, शरद सावंत, रवी मोरे, सर्जेराव पाटील, सदानंद टिंगे, जितू सावंत, प्रकाश उदाळे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 18 जून आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संकलित केलेल्या वह्यांचं पन्हाळा तालुक्यातील आळवे इथल्या विद्यामंदिर आळवे या शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. यावेळी बोलताना राजकुमार चौगले यांनी आमदार सतेज पाटील यांच्या आजवरच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला. गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी यासाठी आमदार सतेज पाटील नेहमीच तत्पर असतात असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ वाळके, पिंपळेचे ग्रामपंचायत सदस्य पोपट पाटील, शहाजी चौगुले, हिंदूराव यादव, सरदार गायकवाड, सुरेश पाटील यासह ग्रामस्थ, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. कसबा पावडा इथल्या डॉक्टर DY पाटील प्रतिष्ठान संचलित कैलासवासी यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिरातील 1ली ते 4थी मधील विद्यार्थ्यांना श्रीराम सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वह्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी मुख्याध्यापिका छाया हिरुगडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कोल्हापुरातील विचारे माळ परिसरात राहणाऱ्या पूजा शिंदे यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करत अज्ञातानं घरातील सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल संच असा 50,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय. या प्रकरणी पूजा शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पूजा शिंदे या कोल्हापुरातील विचारेमाळ इथल्या शाहू कॉलेजसमोर कुटुंबियांसमवेत राहतात. गुरुवारी दुपारी त्या घरी एकट्याच होत्या. दुपारच्या वेळी पूजा शिंदे या घराचा दरवाजा पुढे करून झोपी गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञातानं शिंदे यांचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करत तिजोरीतील अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि घरातील एक मोबाईल संच असा 50,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पूजा शिंदे यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. इचलकरंजीतील एका टुलिंग दुकानात झालेल्या 12.5 लाखांच्या चोरीचा उलगडा करण्यात गावभाग पोलिसांना यश आलंय. या चोरी प्रकरणी अमर रमेश उपासे, ऋषिकेश बाबासो पाटील आणि कुलदीप चौधरी या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीतील साहित्य आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 2 दुचाकी असा एकूण 10,57,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हातकणंगले तालुक्यातील चंदूरमधील संजय शिवगोंडा पाटील यांचं इचलकरंजीत टुलिंग दुकान आहे. 10 जूनच्या मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून CNC VMC मशीनसाठी लागणारे महागडे टूल्स, कार्बाईन इन्सर्ट आणि अन्य साहित्य असा सुमारे 12,45,000 रुपयांचं साहित्य लंपास केलं होतं. याबाबत पाटील यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं घटनास्थळावरील CCTV फुटेज तसंच गुप्त माहिती
माहितीच्या आधारे सांगली नाका परिसरात सापळा रचून अमर रमेश उपासे, ऋषिकेश बाबासो पाटील आणि कुलदीप चौधरी या तिघांना ताब्यात घेतलं. चौकशीत तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीतील साहित्य आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 2 दुचाकी असा एकूण 10,57,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळ अज्ञात वाहनानं दुचाकीला ठोकरल्यामुळे दुचाकीवरील शाहूवाडी तालुक्यातील डोणोलीच्या वंदना आनंदा पाटील जागीच ठार झाल्यात. या अपघातात दुचाकीस्वार आनंदा सहदेव पाटील हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करवीर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील डोणोली इथले आनंदा सहदेव पाटील आणि त्यांच्या पत्नी वंदना आनंदा पाटील हे दोघे नातलगांच्या विवाह सोहळ्यासाठी करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी इथं दुचाकीवरून चालले होते. कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळ आल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या डंपरनं त्यांच्या दुचाकीच्या उजव्या बाजूला जोरात धडक दिली. या धडकेत वंदना पाटील आणि आनंदा पाटील हे रस्त्यावर कोसळले. वंदना पाटील यांच्या अंगावरून डंपरची दोन्ही चाकं गेल्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती आनंदा पाटील यांच्या पायाला आणि हाताला जखमा झाल्यानं त्यांच्यावर CPRमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर डंपर चालक डंपरसह पसार झालाय. करवीर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. कसबा सांगावमधील शेतकरी वसीम कलावंत हे गुरुवारी घोडागाडीतून वैरण आणण्यासाठी शेताकडे जात होते. त्यावेळी घोडा उधळल्यामुळे कलावंत घोडागाडीतून खाली पडले. डोक्याला यामध्ये गंभीर दुखापत होऊन कलावंत यांचा मृत्यू झाला. कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथले शेतकरी वसीम अब्बास कलावंत हे घोडागाडीतून वैरण आणण्यासाठी शेताकडे जात होते. यावेळी हुपरी रोडवरील विशाल इंजिनिअरिंग वर्क्सजवळील वळणावर घोडा अचानक उधळल्यानं घोडागाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामध्ये वसीम कलावंत हे घोडागाडीतून खाली पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कलावंत यांना तातडीनं उपचारांसाठी कागल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. या घटनेमुळे कलावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कागल तालुक्यातील कापशी गावातील आरके बारमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून जैनाळमधील अवधूत धोंडफोडे यांच्या घरावर सशस्त्र हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात मालन शिवाजी धोंडफोडे या जखमी झाल्यात. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापैकी पोलिसांनी अमोल मोहिते, आकाश कांबळे, यश कांबळे, अवधूत आरगडे, हर्षद मुसळे, मनोज सातवे, ऋषिकेश कांबळे, वैभव लुगडे आणि राजवर्धन रवींद्र कांबळे या 9 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अवधूत लुगडे हा अद्याप पसार आहे. अटक केलेल्या संशयितांना न्यायालयानं 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9च्या नगरसेविका माधुरी मुधाळे यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलाय. यामुळे त्यांचं पद जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अत्यंत टोकाच्या ईर्षेनं झालेल्या हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर माधुरी मुधाळे यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून विजय मिळवला होता. मात्र त्यांचा OBC जातीचा दाखला हा बोगस असल्याचा आरोप करत प्रतिस्पर्धी उमेदवार श्रुतिका सचिन मुधाळे यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. यावर निर्णय देताना 1956 पूर्वीच्या अपुऱ्या कागदपत्रांमुळे जात पडताळणी समितीनं माधुरी मुधाळे यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला. याचिकाकर्त्या श्रुतिका सचिन मुधाळे यांच्याकडून ॲडव्होकेट भीमसेन कांबळे यांनी काम पाहिलं. या निकालामुळे माधुरी मुधाळे यांचं पद जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. टेलिग्रामला मोठा झटका. 22 जूनपर्यंत बंदी कायम. दिल्ली उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली. महिला सुरक्षेसाठी राष्ट्रीय महिला आयोगाची पावलं. 10हून अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक.
तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं, आदित्य ठाकरेंची फुटलेल्या 6 खासदारांबाबत प्रतिक्रिया. भांडूपमध्ये खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून शिंदे गटाचं आंदोलन. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली उपसाबंदी विरोधात शेतकऱ्यांचं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. आंदोलनाची दखल घेत उपसाबंदी 3 दिवसांसाठी शिथिल. कोल्हापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या स्वागताचे फलक उभारताना महायुतीच्या नेत्यांना त्यांच्याच नियमांचा पडला विसर. शहरातले सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा फलकांनी झाकले. शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा. जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांचे राधानगरी तालुकास्तरीय आढावा बैठकीत प्रशासनाला निर्देश. आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार ऑनलाईन खत विक्री प्रक्रियेत सुधारणा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरेंची माहिती. आणि वडणगेत स्मार्ट मीटरला विरोध. स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अन्यथा आंदोलन छेडू, ग्रामस्थांचा इशारा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.